उघड्यावर कचरा फेकणाऱ्यावर होणार दंडात्मक कारवाई। धुळे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचा नागरिकांना कडक इशारा। धुळे शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महानगरपालिकेने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या थेट उपस्थितीत आज चाळीसगाव रोड परिसरासह शहराच्या विविध भागात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। यावेळी शहर स्वच्छतेचा आढावा घेत असताना आयुक्तांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे। शहरात घरोघरी कचरा संकलनाची प्रभावी यंत्रणा उभी केली जात असून अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने शहर स्वच्छतेच्या चाचण्याही घेतल्या जात आहेत। त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर किंवा रस्त्यावर कचरा फेकू नये। वारंवार सूचना देऊन ही जे नागरिक उघड्यावर कचरा टाकतील त्यांच्यावर आता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा आयुक्त कापडणीस यांनी दिला आहे। धुळे शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने आता कंबर कसली असून कचरा संकलनावर विशेष भर दिला जात आहे। आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वतः रस्त्यावर उतरून चाळीसगाव रोड आणि इतर भागातील स्वच्छतेची पाहणी केली। शहर चकाचक ठेवण्यासाठी मनपाने प्रत्येक घरातून कचरा उचलण्याची व्यवस्था सक्षम केली आहे। मात्र तरीही काही नागरिक मोकळ्या जागावर आणि रस्त्याच्या कडेला कचरा टाकताना दिसत आहेत। या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मनपाने आता दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। नागरिकांनी स्वतःवर दंडाची वेळ येऊ देऊ नये आणि आपला कचरा मनपाच्या कचरा संकलन यंत्रणेकडेच सुपूर्द करून धुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे। यापुढे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, हे प्रशासनाने या कारवाईतून स्पष्ट केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे महानगरपालिका क्षेत्र स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। आता आम्ही घरोघरी कचरा संकलनाची व्यवस्था सुद्धा वाढवलेली आहे। त्याबरोबर अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने शहर स्वच्छ कसं ठेवता येईल यासाठी सुद्धा काही मशीनच्या ट्रायल्स आम्ही घेतलेल्या आहेत। महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता प्रत्येक घरातून कचरा उठाव करता येईल एवढी यंत्रणा आमची सज्ज झालेली आहे। महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना माझी विनंती आहे की अजूनही नागरिक मोठ्या प्रमाणावर खुल्या जागेवर आणि रस्त्याच्या किनाऱ्याला कचरा टाकत आहे। तर आपण खुल्या जागेवर किंवा रस्त्याच्या किनारी कचरा न टाकता महानगरपालिकेच्या यंत्रणेकडे हस्तांतरित करावं। आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत केली तर नक्कीच आपल्या शहराचं नाव लौकिक वाढेल। महानगरपालिकेने वारंवार सूचना देऊनही नागरिक जर खुल्यावर कचरा टाकत असतील तर आम्ही दंडात्मक कारवाईची मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे। पण माझी नागरिकांना विनंती आहे की दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नये। आपण स्वतःच रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा न टाकता तो महानगरपालिकेच्या यंत्रणेकडे हस्तांतरित करावा।